हा कार्यक्रम आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये लाखनगाव या ठिकाणी ज्यांनी नियोजन केले ते लाखनगावचे सरपंच कानसकर, येथील ग्रामस्थ, पूर्व पश्चिम पट्ट्यातून आलेले सर्व सहकारी. खरं जर पाहिलं तर धरण होऊन 40 ते 45 वर्ष झाले, परंतु आजही आपला धरणग्रस्त अडचणीत आहे आणि हा कुठपर्यंत राहणार. आणि हा विचार करून आज तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आपण या कार्यक्रमाची उभारणी धरली आणि हा कार्यक्रम याच ठिकाणी पार पडत असताना बरेचसे शेतकरी आले आहेत, परंतु हा कार्यक्रमातून काहीतरी नियोजन निघालं पाहिजे, आमच्या समस्या सुटल्या पाहिजे. जे काय आम्ही समस्या तुमच्यापाशी मांडण्याचा प्रयत्न करतो याचा लाभ आम्हाला भेटला पाहिजे. कारण आज जवळजवळ 40, मी मगाशीच बोललो की 40 वर्ष झाली, 45 वर्ष झाली, कुठपर्यंत आम्ही थांबायचं ना हो. अर्ज करायचे हो, अर्ज केलेले आहेत ना आम्ही. अर्ज केलेत पण तिथपर्यंत जायला आम्हाला आतापर्यंत रस्ता नाही. आम्ही पाऊलवाटेने जातोय. 2021 पासून आम्ही तहसीलला जातोय, हेलपाटे घालतोय, येतोय. सगळं पाणी वगैरे झालंय पण अद्याप आम्हाला त्याच्यावर निर्णय लागलेला नाही. त्याची कागदपत्र आहेत. नवीन रस्ता आहे का 143 मध्ये टाकलेला आहे? 143 मध्येच आहे. 143 मध्ये टाकलेला. ओके. किती आहेत असे अर्ज म्हणले? आहे एकच आहे का आपला? नाही बरेच आहेत ना. गंगाराम कोकणे. त्याची हिअरिंग वगैरे झाले का नाही? काही सर्व झाले पण अद्याप आम्हाला रस्ता दिलेला नाही. तुमची पाणी करून घ्या ना. तळ पाणी झाले का? सर्व झाले, तहसील पाणी झालेली. एवढ्यांची समस्या आहे त्याच्यावर. तारखा चालू आहे तुम्ही? हो, तारखा चालू आहे. त्यांनी आता हे काय त्याच्या तारखाचं हे पण तिसरी पिढी याच्यावर काम करते आणि पुढच्या पिढीने ही जर जमीन गेली औद्योगिक महामार्गामध्ये आम्ही भूमी होणार आहेत, तर आमच्या पुढच्या पिढीने काय करावं, तर आम्हाला याच्यातून हे औद्योगिक महामार्गातून वगळावं, आमच्या जमिनी शेप ठेवाव्यात अशी आमची विनंती. प्रांतांचा आदेश आहे. मी शासनाला पैसे भरले घेतले, त्याच चलन आहे माझ्याकडं. पैसे भरल्याचे महाराष्ट्र बँकेमध्ये गोडेगावला. माझ्याकडे भूखंडाचे पेपर आहेत 4 वर्षापूर्वीची, पाहून मागणी करतोय. अजून भूखंड नावे दिलेलं नाही. ह्यांना भूखंडाचे पैसे काहीतरी माफ झालेत ना, त्या संदर्भात मार्गदर्शन करा. भूखंडाचा प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी. हे चलन भरले मी पैशाचं. नाही, त्याचा प्रस्ताव दाखल केल्याचा आहे का आपल्याकडे? पूच आहे का त्याची? कशाची प्रस्ताव दाखल केल्याची? हे काय ही पोच आहे माझ्याकडे. हा प्रांतांचा आदेश आहे ओरिजिनल. काय मंजूर झालं का? हो, मग मंजूर झालाय तर मग त्याला ताबा का नाही दिला? हे तर्डे भाऊ विचारलं होतं मी, तिथे म्हणले ऑनलाईन सातबारे नाहीत, त्याच्यामुळे हे कार्य माझ्या हाताखाली येतच नाही. अजून आमचा एक प्रश्न आहे का मोजणी हद्द कायम करणे, हा एक आमचा महत्वाचा प्रश्न आहे की ज्या ज्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालेले, काठापूर असो, लाखनगाव असो, सर्व गावामध्ये, देवगाव असेल, ज्या गावामध्ये त्यांचं पुनर्वसन झालेले त्या ठिकाणी त्यांची मोजणी आणि हद्दी कायम करणे हा महत्वाचा मुद्दा आहे आमचा. कारण मगाशी मी हा. मुद्दा मांडला ना, फाळणी बारा हा. करणे, हा फाळणी बारा करणे, त्याची प्रत नकाशा बिकाशात सगळं येते हा आणि ते आता शासनच पैसे भरते. आता प्रायोगिक तत्वावर आपण कळबे गावठांचे 62 प्रस्ताव दिलेले आहेत. अच्छा. ते झाले का प्रत्येक गावठाणामध्ये तुम्हाला असंच प्रत्येक गावठाणाचे प्रस्ताव तयार करायचे, मंजूर करून घ्यायचे. हा फाळणी बारा झाल्यानंतर सगळ्याच लोकांचे बहुतेक प्रश्न मार्गी लागते. मग पूर्वेकडून दिले का दक्षिणेकडून दिले का काय दिले? बरोबर. आमच्या संघाला हात येतो फक्त. सगळे साहेब आहे ना आमच्या संघाला, तुम्हाला हापसा दाखवतो फक्त. इथं एवढीशी सुद्धा जागा आहे का आम्हाला? पाणी कसं प्यायचं आम्ही पुनर्वसन लगावल्यांनी? पाणी पुरवठा योजना चालू नाही का? पाणी आहे का? सकाळचं गाडी भरली आता एवढी पाणी येत नाही आम्हाला. सेपरेट एअर पाईप, रस्ता नाही, एअर नाही, काहीच नाही. सेपरेट आम्हाला एअर पाईप. लाईट आम्हाला अजिबात नाही, जाऊ नाही. आता 6 महिने वर्ष झाले आमच्या पुनर्वसन मध्ये लाईटी नाही. अशी आहे, ग्रामपंचायतला आता सध्या सरपंच आणि हे नसल्यामुळे किती वेळ झाला सरपंच नाही? 12 महिने झाले लाईटी नाही. तुम्ही आता काय सांगता सरपंच नाही? त्याच्यामुळे ते त्याला 3 वेळा सांगून सुद्धा ते ऐकतीच नाही. 3 वेळा सांगितले त्याला. सरपंचाचं काय अर्ज का अर्ज आमचा ग्रामसेवक आहेत, यांना लाईटीचा प्रॉब्लेम आहे इथं.
त्यांना लाईट तर लावलेलं आहेत आपण. नाही ते बल्ब नाही ना, बल्ब दिले का? बल गेले असेल तर तुम्ही आले का आमच्याकडे मागायला? बल गेले असेल तर आम्ही लगेच पाठवतो. आणि तुम्ही म्हणता पाणी नाही. आपलं पुनर्वसन मध्ये आपले पाणी आहे, पाणी 24 तास चालू आहे. हे बघा आता 2 मिनिटं ऐका. पाण्याच्या बाबतीत आणि लाईटचे बल्ब आहेत ना, ही जबाबदारी तुमची आहे. हो ते तर आहेच ना माझी कारण जबाबदारी. आम्ही घरपट्टी भरतो म्हणल्यानंतर तुम्हाला ते त्यांना पुनर्वसनची एकही घरपट्टी अजून आलेली नाही. बरेच लोक थकबाकी आहे. मामा पुनर्वसनची थकबाकी किती आहे सांगा? सगळेच थकबाकी आहे ना. दोन लोक सोडली तर 2 लोकांनी भरले, बाकी कोणीच भरलेले नाही घरपट्टी. हा घरपट्टीच भरत नाही तर आपण बोल आणणार कुठून? पाणी बिल भरणार कुठून? अहो कोणीच नाही भरले. सगळे 10 लाख रुपये डिमांड आहे, 1.5 लाख रुपये वसूल आहे. पुनर्वसनचं सांगा मला. पुनर्वसन बाकी जरा. 37 लोकांच्या मिळकती आहे, त्याच्यातून 2च भरले. 2 लोकांनी घरपट्ट्या भरल्या. ऐका जरा. ठीक आहे, मी काय म्हणतो घरपट्टी भरू नाही तर नाही भरू, नाही तरी लावतो ना आपण लाईट. त्यांना दिवे लावून द्या. हो. आणि ते पाण्याचा काय प्रश्न आहे तो आता जाताना पाणी चालूच आहे साहेब, पाणी चालूच आहे. मला ग्रामपंचायत द्यायची. तुमची 350 लोकसंख्या भरण माझा अंदाज आहे. तुम्ही तुमचं स्वतंत्र घ्या आणि स्वतंत्र येतात. तुम्ही मला तो ठराव करून द्या लवकर. द्या ठराव करून द्या. वेगळं दिलंय ना आपण अगोदर. ठराव घ्या. महसूलगाव बहुतेक महसूलगावचं झालेलं असेल. आपण तसं प्रस्ताव पण दिले साहेब. महसूलगाव झाले काही नाही अजून नाही झाले. पुनर्वसन गावठाण केले ना आपण सगळी गावठाणं महसूलची. महसूल झालंच नाही. तलाठी भाऊसाहेबांना विचारा बघा. नाही म्हणतो महसूल नाही झालं काही. नाही. एवढ्या आडे अडचणी आम्हाला रस्ता नाही, काय नाही. आम्ही राहतो इथं पुनर्वसन मध्ये. इथून नापशापासून किती लांब आहे? 5-10 मिनिटाचा इथं आहे. आपण देवळाच्या मंदिराच्या तिथं. तुम्हाला ग्रामपंचायतीचं पाणी येत नाही का? नाही येत. आम्हाला ग्रामपंचायत ग्रामपंचायत पाणी विहिरीत पाणीच राहत नाही. पुनर्वसनची विहीर आहे ना, त्याचं पाणी आहे आम्हाला. गावातल्या ग्रामपंचायतीला पाणी नाही. पाणी किती वेळ येतं ग्रामपंचायत? तासभर अर्धा तास सुद्धा पाणी राहत नाही विहिरीत. आणि एअर गाळाने गाडून गेलेली आहे पूर्ण. विहीर पूर्ण गावाने गाडली. अर्धा तास सुद्धा पाणी नाही. मडके आणून बसवित्यात. मग इतर वापरासाठी पाणी कुठून नेतात? आम्ही पाईपलाईन नदीच्या लोकांच्या गेल्यात ना, त्याला पाईपलाईन केल्यात. ते असलं पाणी तर आलं, नसलं तर राहिलं. मग इथून नेतात वापस. हा वापरायला नेतात. प्यायला हे पाणी वापरतात काही लोक. प्यायला नेत्यात, वापरायला नेत्यात. प्यायला पाणी जर असलं तर एवढ्या अडचणीतून बाहेर यायचं कसं काय? इथं दुर्गंधी किती आहे. मच्छर. पुनर्वसन हप्त्याचं पाणी पिते. पाणी वापरता का? हो वापरतो. मग आता विलाज नाही आम्हाला. इलाजच नाही ना. प्यायला पाणीच नाही लोक. दुसरीकडे पाणीच नाही. मग याची तक्रार तुम्ही ग्रामपंचायतीकडे केली? आता किती वेळा केली. ज्याच्या हाताखाली लोक आहेत त्यांना 10 बाऱ्या सांगतोय, ती काय दखलच घेते नाही. दुर्लक्ष करतात. ग्रामपंचायत आमच्याकडे पुनर्वसन मध्ये लक्ष देते नाही. पुनर्वसनकडं आता तुमच्या गावामध्ये कॅम्प होता, त्या कॅम्प मध्ये काही अधिकारी आले होते, त्यांना सांगितले का या गोष्टी? मग सगळं सांगून झाले. सगळ्या लोकांना सांगून झाले. त्यांचं प्रत्युत्तर काय आलं? त्यांचं काय करून देऊ म्हणतात, पण देते नाही. करून देऊ म्हणतात. हा देते नाही. फक्त करू आले. पाईपलाईन नवीन करायची असं बोलतात, पण करते नाही. तुम्ही त्यांच्या मागे जर पाठपुरावा केला तर 100% करून देतील ते. काय आता पाठपुरावा आता सांगितलंय ना त्यांना. सर नमस्ते. नमस्कार. आपला परिचय सांगा पूर्ण. परिचार मी सोपान गणपत भारमल राहणार फ्लवडे. पुनर्वसन झालेले आहे आमच्या या ठिकाणी आणि ते जमीन भेटलेली आहे, परंतु इथे अतिक्रम केलेले आहे. पुनर्वसन मध्ये जमीन किती कोणत्या साली भेटली? 2000 साली भेटलेली आहे. मग तुम्ही आतापर्यंतची काय वहिवाट केली नाही का? वहिवाट केलेले आम्ही आता कामानिमित्त बाहेर सर्व्हिस मुळे असल्यामुळे ते राहिलेले, पण पुन्हा आल्यानंतर तिथे अतिक्रम झालेला आहे. नाव कोणचं? नाव तुमचं आहे? नावावर आमच्या आहे, आमच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या नावावर आहे जमीन आमची. कोणी केलं अतिक्रमण? नामदेव कुशाबा पोखरकर, खडकी पिंपळगाव. किती क्षेत्र किती येते? 3 एकर आहे. 3 एकर वरती अतिक्रमण झाले. 3 एकर वरती अतिक्रम केलेलं आहे. आता ज्या अधिकारी आले होते, पुनर्वसन वाल्यांचं कॅम्प होतं, हो. या कॅम्प मध्ये तुम्ही अर्ज दिला का? त्यांच्याकडून हो. पोच वगैरे घेतली का? हो, पोच वगैरे अर्ज वगैरे दिलेले आहेत. आमची जमीन आमच्या ताब्यात मिळावी म्हणून. तुमच्या लक्षात कधी आलं? आम्ही ज्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलो असतो आमच्या क्षेत्रावरती, त्यावेळेस अतिक्रम झालेला आहे तिथे. 7/12 तुमच्या नावावरती हो, निघतोय. 7/12 आमच्या नावावर आहे. कोर्टात केस वगैरे काही? कोर्टात वगैरे केस काही नाही केलेली अजून. मग आता हे अधिकारी आले त्यांना तुम्ही अर्ज देऊन त्यांनी काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया काय? त्यांच्या कोण प्रतिक्रिया आली की तुमची जमीन तुमच्या ताब्यात मिळवून देऊ आम्ही. अशी
बोलले हो विश्वासाविषयी बोलले हो लेखी घेतलं तसं हो लेखी घेतलेले पोच घेतली पोच घेतलेले धन्यवाद